सांगितलं मी सरांना. तुला पण टेन्शन आलं होतं ना. तुझा प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व नाही, सुरू झालाय. थँक्स. तसं तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलंय, त्यामुळे आता खोटं बोलायचं नाही. नाही, कधीच नाही. थँक्यू सो मच. तशी इमेज चांगली आहे बॉस समोर तुझी. ती मेंटेन ठेव. हो. आणि चांगलं काम कर. थँक्यू. नुसतं थँक्स काय म्हणतोय. एवढे सॉलिड सल्ले देते तुला. तुम्हाला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आणि असं म्हणतात, फुकटात सल्ले देऊ पण नाही आणि घेऊ पण नाही. अच्छा, मग काय काय हवी गुरुदक्षिणा मॅडम? प्रत्येक सल्ल्यासाठी एक चॉकलेट. चॉकलेट? तू नेहा आहेस की परी आहेस? आता परीची आई परीसारखीच असणार ना. हा. आणखीन एक महत्वाचा सल्ला. गाढवाच्या मागे आणि बॉसच्या पुढे कधी जाऊ नये. ओके. हसतोस काय? सल्ला आहे तो. आय नो. बरं मला सांग, जेवणाचं काय तुझ्या? जेवणाचं काय ते परीने काहीतरी दिलंच असेल ना. हा, परीने पाठवलंय. पण तू सकाळी माझ्या डब्यातनं जेवतोस. हा. संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवणाचं रात्री डबा लावलायस? काय लावलंय? डबा लावलायस का रात्रीच्या जेवणाला? हा, डबा. हो 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 हो. डबा असतो रात्री. एक काम कर, आजचा डबा कॅन्सल कर. का? आज माझ्या घरी आहे पावभाजी केली. अगं नाही खरंच, म्हणजे तू ऑलरेडी एवढं करतेस, त्यात अजून त्रास नको. अरे त्रास कसला? बोनस मिळालाय ना, सो एक छोटीशी पार्टी ठेवली घरी. आणि आम्हाला सगळ्यांना बोनस मिळून देण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. घरी बंडू काका काकू येणार आहेत, तू पण ये. परीला आवडेल. ठीक आहे, परीला आवडणार असेल तर नक्की ये. लाव फोन. कोणाला? डबेवाल्याला. हॅलो जग्गू, पावभाजी खायची का? वॉशिंग मशीन घेतलंच हे एकदम बेस्ट केलंच नाही. हे ऑफिस मध्ये दिवसभर काम करून किती दमतेस यार. आणि मग कपडे धुण्यात वेळ आणि एनर्जी दोन्ही वेस्ट जात असेल तुझी. माझ्यासाठी नाही, काकू अकांसाठी घेतलंय वॉशिंग मशीन. ग्रेटच आहेस यार तू नेहा. म्हणजे तुझ्यावर ऑलरेडी इतकं लोन आहे तरी तू त्यांचा विचार करतेस. तेही खूप करतात माझ्यासाठी. परी दिवसभर त्यांच्या घरी असते ना, म्हणून मी जॉब करू शकते. मुलगी मानतात ते मला. मग मुलीच्या नात्याने मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. आणि कर्जाचं काय ते फिटे. अपने पास बहुत पैसा. एकदम करेक्ट बोललीस ना तू नेहा. इसी बात पे ना पावभाजी पार्टी बनतीये. येस. आज रात्री मी पावभाजी करते घरी. अरे यार नेहा, तू आधी सांगितलं असतंस ना तर मी आईला सांगून आले असते ग. आता तिने माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं असेल आणि ती चिडेल माझ्या. शिट, ती ऑलरेडी चिडली असेल माझ्यावर. का? अगं तिला डॉक्टर कडे घेऊन जायचंय आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवलीये. अरे यार, चल 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 बाय. आणि उद्या डब्यात माझ्यासाठी पावभाजी आणायला विसरू नकोस. ओके बाय. मॅडच आहे मुलगी. हॅलो यश. हा बोला. डायरेक्ट बोला, इतका आदर. हा, काय झालं? मी तुला माझा पत्ता मेसेज केलाय, नक्की येशील. हा मी पण पोचतीच आहे घरी. ठीक आहे मी येतो मी. बाय. तयार आहेत ना पेपर्स? ठीक आहे.
अरे मनोज, गाडी जरा पुढे डावीकडे ना. इथे इथे कशाला अरे माझं एक काम आहे छोटं, ते करतो आणि येतो मी. हा? काम इथे हो म्हणजे आहे. अरे यश हा? इकडे काय इकडे अरे ते मी अनालिटिक्स वाल्यांना एक रिसर्च करायला सांगितलं होतं, ती मीटिंग संपून येतो. अच्छा मीटिंग आहे. हो. बरं ठीक आहे, मग मी पण येतो. चल. नाही तू नको, मी जाऊन येतो. तुझा अरे काय काय कमाल आहे तुझी यार यश. मीटिंग आहे आणि मी नाही असं कसं होईल. चल ना, मी येतो ना. नाही राहू दे, मी बोललोय त्यांच्याशी, मी संपून येतो ती मीटिंग. ओके. अरे यश, पण मी मीटिंगला आलो, तू प्रॉब्लेम काय? अरे पण प्रत्येक मीटिंगला तू कशाला यायला पाहिजे? मी जाऊन अटेंड करून येतो ना, विषय संपला. हा ठीक आहे, मग जाताना थोडस बटर घेऊन जा. बटर कशाला? मीटिंगला ते पावभाजी असेल ना, पावभाजीवरती असं बटर वगैरे घातलं की जरा छान लागतं. नेहाने इन्व्हाइट केलंय ना पावभाजी खायला. तुला कसं कळलं नेहाने इन्व्हाइट केलं? चोरून ऐकतोस गोष्टी तू? ए हॅलो बॉस आहे मी तुझा. हा मग चोरून बिरून काय ऐकत नाही मी. सहज असं उडत उडत कानावर पडलं माझ्या. उडत उडत कानावर आलं तुझ्या. ते काय हाताला काय झालं तुझ्या? नाही, सहजच आता उडत उडत माझा हात तुझ्या गालावर बसणार आहे. मारू नको. तू आजोबांना सांगितलंय सगळं? आजोबांना जर काही गोष्ट कळली ना समीर, जीव घेईन मी तुझा. ए बाबा कमाल आहे यार. तू आणि मी मित्र आहोत ना. आजोबांना कसं सांगेन मी या गोष्टी? नाही डोंट वरी. तू जा, यू जस्ट एन्जॉय युअर पावभाजी. जर आजोबांपर्यंत ही गोष्ट पोहोचली ना समीर, मी पर्सनली गोळ्या घालीन तुझ्या. अरे काय यार, आता जग्गूने काही गडबड करू नये म्हणजे मिळवलं. अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड. काका तुम्ही थांबा, मी थँक्यू. अगं नेहा, भाजी करपेल, गॅस कमी कर. आले. गॅस कमी कर. हो हो. नेहाजी, ह्या परांजपेने एकदा सावज हेरलं ना की मग हातचं जाऊ देत नाही. हो नाही तर नाही. आता वकील म्हणून तर आपली भेट पक्की आहे. हाय, एक्सक्यूज मी, कॅन यू हेल्प मी विथ द ॲड्रेस प्लीज? मराठीत बोलो. सॉरी माफ करा. हा जरा पत्ता सांगाल का प्लीज? ऐसा एकदम सरल सरल जाओ. सरळ. बाद में फिर दावीकडे वळो. उसके बाद में फिर उजवीकडे वळो. पिंट्या का दुकान आएगा. पिंट्या. बाद में फिर दावीकडे वळो. उसके बाद में फिर सरल जाओ, आपको पक्या का घर आएगा. उसके बाद में फिर उजवीकडे वळो. फिर सरल सरल जाके दावीकडे वळो. वाह, वो वही सामने रहेगा वो बिल्डिंग. धन्यवाद. खूप छान समजावलं. थँक्यू. माझी तुझी रे